नमस्कार, मी नितीन साळुंखे आपलं स्वागत करतो. आजचा जो टॉपिक आहे, त्याचा विषय असा होता की काही आठवड्यावरती आपली कंबाईनची पूर्वपरीक्षा ठेपलेली आहे. अवघे काही 7 ते 8 दिवस बाकी आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुम्हा सगळ्यांचा तो पूर्ण अभ्यास झालेला असेल. आज मी काय अभ्यास करावा हे बोलणार नाही, कारण त्याची योग्य वेळ ही मुळात नाही, मलाही माहिती आहे. फक्त आज बोलण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही आतापर्यंत जे काही केलेलं आहे, काही महिन्याभरामध्ये, काही वर्षभरामध्ये आणि त्याचा वापर पुढच्या 8 दिवसामध्ये कसा करावा? बिकॉज एक सिंपल वाक्य आहे, तुम्ही किती अन्न खाताय इट मेक नो सेन्स. हाऊ यू डायजेस्ट इज मोर इम्पॉर्टंट. तुम्ही ते किती पचवतात हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही आतापर्यंत जे काही खाल्लेले आहेत, भिन्न भिन्न प्रकारचं, भिन्न भिन्न शॉपमधून, तर तुम्ही कसं पचवतात या 8 दिवसात हे महत्त्वाचं आहे. आपण आज तेच बोलणार आहे की येणाऱ्या 8 दिवसामध्ये कंबाईंड पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने भूगोलाची, जॉग्राफीची तुमची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. एक शब्द स्ट्रॅटेजी. युद्ध खेळण्याकरता ते जिंकेल नाही जिंकेल हे माहिती नाही आहे, पण युद्ध जिंकण्याकरता काहीतरी काय पाहिजे, धोरण पाहिजे. सेम आहे काय आपण आज बघणार आहोत. बघा, सुरुवातीला थोडीशी ओळख करतो, कारण काही लोकांना मी अननोन असेल तर. नितीन साळुंखे माझं नाव आहे. मी इंजिनिअरिंग झाली आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे वळलो आणि आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेले आहेत. आतापर्यंत भूगोल या विषयाचं तुम्हाला महत्त्व सांगतो मी, की कंबाईंड पूर्व परीक्षेचा अभ्यास करणं हा वेगळा विषय आहे आणि मार्क्स मारणं हा वेगळा विषय. तर तुम्ही थोडंसं आकडेमोड बघितली गेल्या 3 वर्षामधली, 17-18 वर्षामधली, एक गोष्ट क्लिअर आहे. जॉग्राफी हा विषय असा विषय की सातत्याने तो स्टेबल आहे. 17 मध्ये 16 क्वेश्चन्स, 18 मध्ये 18 क्वेश्चन्स, 19 मध्ये 15 क्वेश्चन, म्हणजे सरासरी 15 क्वेश्चन. सरासरी 15 क्वेश्चन हा मोस्ट स्टेबल आहे, स्थिर आहे. तुम्ही बघू शकता. म्हणजे कंबाईनच्या 50-55 जो कट ऑफ लागतो दरवर्षी सरासरी ओपनचा, त्या 50-55 पैकी 15 मार्क तुम्हाला भूगोल देऊन टाकतोय आणि 15 पैकी थोडंसं डोकं लावलं, शहाणपणा वापरला तर 15 पैकी 12-13 मार्क्स मिळून जातात. ते कसे मी आज तेच बोलणार आहे. पुढच्या काही टॉपिकमध्ये मी नंतर हेही बोलणार आहे की भूगोलासारखा विषय तुमचा राज्यघटना आणि सेम विषय तुमचा इकॉनॉमिक्स आहे. त्यानंतर पुढे काहीतरी बोलेल मी, आज फक्त भूगोलाबद्दल बोलतोय. सो 55 कट ऑफ पैकी 15 मार्क देणारा विषय जिओग्राफी आहे. तो कसा आपण ते बघूया. मी एकूण 3 भाग पाडलेले आहेत की तुम्ही 3 भागात अभ्यास करावा आपल्या सोयीसाठी. पहिला भाग पडला मूलभूत घटक. बरेचसे ॲस्पिरंट्स आहेत त्यांना असं वाटतं जगाच्या भूगोलावरती प्रश्न नाही आहेत, बट तुम्ही जर चेक केलं तर 2-3 तरी क्वेश्चन्स भूगोलावरती जगाच्यावरती आहेत. मग काय करावं, आपल्या सडे खंडे पाठ करायचे आहेत का? नाही. काय करायचं, बेसिक कुठली माहिती घ्यायची तर सूर्यमाला आणि पृथ्वी निर्मिती सिद्धांत, एक 5 सिद्धांत आहे की सिद्धांतावरती आयोग प्रश्न विचारतं. मॅच दी पेअर किंवा हा सिद्धांत कोणी केला. एक्झाम्पल घ्या, नेबुला हायपोथेसिस, तेजोमेघ परिकल्पना कुठल्या सायंटिस्टने मांडली, वेगनरने मांडली. किंवा जोड्या लावामध्ये प्रश्न विचारतो. राज्यसेवामध्ये प्रश्न होता, कंबाईनला येऊ शकतो. सो फर्स्ट टॉपिक जो आहे, हा सिद्धांत काय आहे हे समजून घेऊ नका. फक्त या लेवलला काय डोक्यात ठेवायचं आपल्याला की सिद्धांत कोणी शोधला आणि नाव काय, एवढंच. दुसरा प्रश्न टॉपिक आहे अक्षांश रेखांश. यावरती डायरेक्ट प्रश्न नाही, इनडायरेक्ट प्रश्न आहे. एक्झाम्पल घ्या की विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे गेल्यास, दक्षिण ध्रुवाकडे गेल्यास हवेतील आर्द्रता कशी होते, तापमान कसं बदलतं, पर्जन्यमान कसं बदलतात, अक्षवृत्ताचे महत्त्व काय, वरती सूर्य उत्तर गोलार्धामध्ये असेल तर उत्तरेकडे गेल्यास दिवस मोठा होतो, रात्र छोटी होते. मग 21 जून है ना, 21 मार्च, 21 जून, 23 सप्टेंबर, 22 डिसेंबर, आयन दिवस, संपात दिवस, वसंत संपात, शरद संपात, असं काही आहे ना. हे सगळं किंवा रेखांशावरती काय टाइम झोन, कुठले कुठले, कुठला देश पुढे, मग तुम्हाला त्याला की हा देश या रेखावृत्तावरती आहे, 0वरती इतके वाजलेत, इथे किती वाजलेले असणार. बेसिक पण आंतरराष्ट्रीय वॉर रेषा ओलांडली, पश्चिमेकडे गेलं तर दिवस काय होतो, पूर्वेकडे गेलं तर दिवस काय होतो. या टाईपचे अप्रत्यक्ष क्वेश्चन तुम्हाला कशावरती असणार आहे, अक्षांश आणि रेखांशांश. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे वातावरणाची संरचना आणि घटक, कंपोजिशन अँड स्ट्रक्चर ऑफ अन ॲटमॉस्फिअर.
नेमकं जे वातावरणात कुठले कुठले घटक आहेत, तर हवेचे काही वायू आहेत, काही गॅसेस आहेत म्हणजे वायूज आहेत, धुळीचे कण आहेत आणि काय नाही त्यानंतर पाण्याची वाफ आहे. आयोग तुम्हाला काय विचारणार? वायूचे जे प्रकार आहेत, जे 8-10 वायू आहेत, क्रम विचारणार की ह्या वायूंचा वातावरणातील क्रम सांगा. मग कार्बन डायऑक्साईड, आर्गॉन, झेनॉन, निऑन, क्रिप्टॉन वगैरे वगैरे. दुसरं काय विचारणार की जमिनीपासून जसं आपण वरती वरती जातो तर कुठले कुठले प्रमुख थर लागतात, क्रम लावा. तपांबर, सितांबर, आयनांबर वगैरे वगैरे क्रम लावा. तपांबराचे काय प्रॉपर्टी आहे? तापमान कमी होतं. सितांबर तापमान स्थिर राहतं. ओझोन थर कुठे असतो? शीतस्तब्दी म्हणजे काय? तपस्तब्दी म्हणजे काय? तापमान ऱ्हास दर म्हणजे काय? हे जे बेसिक कॉन्सेप्ट आहे हे तुम्हाला आयोग विचारतं. किंवा जमिनीपासून वर गेलं, हवेचा दाब कमी होतो, तापमान कमी होतं. हवेची आर्द्रता कशी बदलते, उन्हाळ्यात कशी असते, हिवाळ्यात कशी असते, विषुवत्तर कशी असते, ध्रुवावर कशी असते. बेसिक क्वेश्चन्स. पुढचं इम्पॉर्टंट आहे वारे आणि वाऱ्यांचे प्रकार आणि महत्व. कारण तापमान बदललं, सूर्याचे भासमान बदललं, भ्रमण बदललं, भासमान, तापमान बदललं, दाब बदलला, वारे वाहतात. सो वाऱ्यांचे प्रकार: प्राथमिक वारे, द्वितीयक वारे, तृतीयक वारे. दरवर्षी तृतीयक वारे म्हणजे स्थानिक वारे हा प्रश्न आहे. चिनूक आहे, फॉन आहे, हरमॅटन आहे, खामसीन आहे, सिरोक्को आहे, काहीतरी क्वेश्चन तुम्हाला आहेच. थंड वारा कुठला? गरम वारा. दरी वारे म्हणजे काय? पर्वतीय वारे म्हणजे काय? खारे काय? मतले काय? चिनूक काय? फॉन काय? हे काय? दरवर्षी क्वेश्चन आहे. प्राथमिक वारामध्ये काय? विषुवत्तीय पूर्वी वारा कुठे कसा वाहतो, पश्चिम वारा कसा वाहतो, ध्रुवीय पूर्व वारा कसा वाहतो. फिक्स क्वेश्चन आहे. पर्जन्य आणि प्रकार आणि महत्व. टाइप्स ऑफ रेनफॉल आवडता क्वेश्चन आयोगाचा. ओरोग्राफी म्हणजे काय? कन्व्हेन्शन म्हणजे काय? सायक्लोन म्हणजे काय? म्हणजे आरोह पर्जन्य म्हणजे काय? विषुवत्तर पडतो, मग कसा पडतो आरोह. मग त्यानंतर तुमचा आहे आपला प्रतिरोध पर्जन्य म्हणजे काय? मग पर्जन्याचा प्रदेश कसा असतो. महाराष्ट्राला पाऊस जास्त आहे, वाईला आला पाऊस कमी झाला, महत्व है ना. सायक्लोन रेनफॉल, आत्ता सायक्लोन येऊन गेलं भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्याचं महत्व काय? ते सगळं बेसिक माहिती ह्या टॉपिकमध्ये कव्हर होते, जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कामाची आहे आणि ज्यावर वारंवार प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. सेकंड टॉपिक यात कव्हर होतोय तो जॉग्राफी ऑफ इंडिया, भारताचा भूगोल. अगेन एक मिसकन्सेप्शन आहे की कंबाईनला भारत खूप कमी येतं, खूप महाराष्ट्र असतं. रॉंग मिसकन्सेप्शन आहे, रॉंग आहे. कुठल्या भूगोलात कोणते क्वेश्चन किती येणार हे तुमचं माझा प्रांत मुळात नाहीये, है ना. पहिला पॉईंट आहे भूराजकीय माहिती. म्हणजे काय की भारताच्या आजूबाजूला कुठले कुठले देश लागलेत. मग वायव्येला पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, वरती चीनला, उत्तरेला चीन आहे, मग तिकडे कोण आहे, तिकडे म्यानमार आहे, मग भूतान आहे, नेपाळ आहे, मग खाली बांगलादेश आहे. मग कोणते कोणते राज्य लागलेत, कोणत्या दोन दोन देश लागलेले, 3 देश लागलेले आहेत वगैरे वगैरे. किती भूसीमा आहे भारताची, किती जलसीमा आहे, किती राज्य भूसीमेवरती आहे, किती राज्य जलसीमेवरती, हे बेसिक क्वेश्चन्स. अक्षरोत्तीय विस्तार काय, रेखावृत्तीय विस्तार काय, पूर्व पश्चिम लांबी, उत्तर दक्षिण लांबी, क्षेत्रफळ, बेसिक माहिती. प्राकृतिक भूगोल, यात पुन्हा 3 भाग पडणार. उत्तर भारतीय डोंगर रांगा, मध्यात हिमालयन रांगा असतील, बृहत, मध्य शिवालिकची महत्व, गुणधर्म. त्यानंतर तुमच्या पूर्वांचल, बरोबर ना, तिकडच्या ईशान्य भारतामधल्या पतकोईबूम, नागा, मनी, मिझो किंवा लुशाय. प्रश्न विचारलाय. मणिपूर टेकड्याच्या पायथ्याशी लोकटक सरोवर आहे, त्या ठिकाणी कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न विचारला ऑलरेडी पूर्वांचलवरती. ट्रान्स हिमालया, जास्कर, लडाख, कैलास आणि वरती काराकोरम, याचा प्रश्न विचारलाय. K2 सियाचीन ग्लेशियर, प्रश्न विचारलेला आहे. सो हा झाला उत्तर भारतीय डोंगर रांगा. काय येणार? उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. पश्चिमेकडनं गेलं राजस्थानचं मैदान, प्रश्न विचारला. मरुस्थली म्हणजे काय, राजस्थान बांगर म्हणजे काय, प्रश्न विचारलाय. की राजस्थान मधले निम शुष्क प्रदेशात काय म्हणतात, बांगर म्हणतात, प्रश्न विचारलाय. पंजाब हरियाणा म्हणतात मैदान. दाओ छाजे, रेचनाय, सिंधसागर आहे, बीस्टे, बारे, दाववर प्रश्न विचारलेला आहे. गंगेचं मैदान प्रश्न विचारलाय. ऊर्ध्वगंगा, मध्यगंगा, निम्नगंगा, अवधचं मैदान, रोहिलखंडचं मैदान. निम्नगंगाचे मैदान जे ते सुंदरबन आहे, प्रश्न विचारलेला आहे. आणि तिकडे पूर्वेला आहे ब्रह्मपुत्रचं आसामचं मैदान, प्रश्न विचारलाय. दक्षिण भारतीय पठारी प्रदेश, हे प्रश्न विचारलेत. बाळा पठार कुठे आहेत, बुंदेलखंड कुठे, बागेलखंड कुठे, तेलंगणा पठाराचं काय वैशिष्ट्य आहे, फेमस फॉर तंबाखू. छोटा नागपूर पठार फेमस फॉर खनिजे, कोल माइन्स, पठाराचे प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न पडतो पुन्हा याच्यासाठी किनारी प्रदेश, ही कोरोमंडल किनारा कोणाला म्हणतात, मलबार किनारा कोणाला म्हणतात, उत्कल किनारा कोणाला म्हणतात, हा प्रश्न विचारलेला आहे. आणि भारतीय बेटे की अंदमान निकोबार बेटे किती डिग्री चॅनल वगैरे झालेत, हा प्रश्न विचारलेला आहे. सो प्राकृतिक भूगोल प्रश्न विचारलेत. नदी प्रणाली, भारतामध्ये प्रमुख 3 नद्या प्रणाली आहेत, प्रमुख 3 आहेत. सिंधू,
गंगा, ब्रह्मपुत्रा, तिघींवर प्रश्न आहेत. काय प्रश्न आहे? गंगेला दक्षिणेकडून किंवा उत्तरेकडून मिळणाऱ्या उपनद्या, ब्रह्मपुत्राला सिंधूला उजव्या किनाऱ्यावरून डाव्या किनाऱ्यावर मिळणाऱ्या उपनद्या, गंगेवरचे प्रमुख शहरे, यमुनाचे प्रमुख शहरे, प्रमुख धरण, हे प्रश्न विचारले नाही प्रश्नामध्ये. हवामान, इंडियन क्लायमेट, काय विचारलेलं आहे? प्रमुख मान्सून सीझन की इंडियन मान्सून, फ्लॉनची थिअरी काय, तुम्हाला प्रश्न विचारलाय. फ्लॉन थिअरी काय म्हणते मान्सूनची, प्रश्न विचारलाय तुम्हाला. तर मान्सून कसा तयार होतो, ITCZ कसा इम्पॅक्ट करतो मान्सूनवरती, तिबेटचं पठार कसं उष्ण होतं, मान्सूनच्या वारे खालून कसे वरती येतात, मग नैऋत्य मान्सून वारा म्हणजे काय, तो कशा प्रकारे भारतामध्ये आगमन होतं, ईशान्य मोसम वारा कसा निघून जातो, नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे कुठे पाऊस पडतो, 2 शाखा पडतात, बंगालच्या उपसागराची, अरबी समुद्राची, पाऊस कसा कमी जास्त होतो, तमिळनाडूमध्ये पाऊस पडत नाही, ज्या ईशान्य मोसमी वारे परत भारत सोडतात तर तमिळनाडूमध्ये पाऊस पडतो, तमिळनाडूला पाऊस पडल्यामुळे त्या ठिकाणी ऊसाला फायदा होतो आणि म्हणून भारतात सर्वात जास्त गोडवा कुठे ऊसाचा, तमिळनाडूमध्ये. प्रश्न विचारले हवामानावरती. मृदा आणि पिके, इंडियन सॉइल, इंडियन क्रॉप, प्रमुख जे मृदा आहे तुमच्या, काळी मृदा, तांबडी मृदा, जांभी मृदा, वाळुकाय मृदा, क्षारयुक्त मृदा, ह्या मृदा प्रश्न. काळी मृदा या प्रश्न आहेत, नायट्रोजन आहे का, फॉस्फरस आहे का, काय कमतरता आहे, काय जास्त, हा प्रश्न विचारलाय. आणि त्या मातीमध्ये कुठलं पीक घेतलं जातं, काळी माती, कापूस, ऊस प्रसिद्ध आहे. जांभी माती, नापीक माती आहे, काहीच होता येत नाही, ते होतं काजू, सावधाना घेतला जातो. गाळाची मृदामध्ये गहू, तांदूळ, ज्यूट, ताक हे घेतले जातात. सो मृदा आणि पिके विचारलेत. देन प्रमुख उद्योगधंदे भारतामधले, प्रश्न विचारला होता. ICF, इंटिग्रल कोच फॅक्टरी, की रेल्वेचे डबे निर्मिती कारखाना कुठे, पेरांबूल, तमिळनाडूमध्ये. सो रेल्वे निर्मिती कारखाना किंवा प्रश्न विचारला टिस्कोचा, टाटा आयर्न अँड स्टील कॉर्पोरेशन, जमशेदपूर, या उद्योगाला कुठल्या नदीचे पाणी मिळते, नदी आहे सुवर्णरेखा, हा प्रश्न विचारलाय. महाराष्ट्रामध्ये जे बंदर आहे, रेडी बंदर, त्या बंदरामधून लोह खनिज आपण जपानला निर्यात करतो आणि ते जे लोह खनिज आहे ते कुठून येतं, कर्नाटक राज्य म्हणजे कुद्रेमुख खान आहे तिकडनं ते येतं, हा प्रश्न विचारलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये नेपाळनगरमध्ये कागद तयार होतो, ज्याचा वापर होतो नोट छपाई करता. सो जे कानपूरमध्ये सर्वात प्रसिद्ध आहे चामडा उद्योग, टॅनिंगचा उद्योग आहे आणि चामडा उद्योगामुळे सल्फर डायऑक्साईड जास्त झालेला आहे आणि त्यामुळे ॲसिड रन झाल्यामुळे आग्र्याच्या ताजमहलला डाग पडलेले आहेत. सो सगळे प्रश्न तुम्हाला आयोगाने यावर विचारलेले आहेत. सोपं आहे. सेम महाराष्ट्रामध्ये, सेम महाराष्ट्राच्या आजूबाजूला कुठले कुठले राज्य लागलेले आहेत, कोणते कोणते जिल्हे बॉर्डरवरती आहेत, ते प्रश्न विचारले वारंवार. महाराष्ट्र अक्षोत्तर विस्तार काय, रेखावृत्त विस्तार काय, उत्तर लांबी काय, पूर्व पश्चिम लांबी काय, प्राकृतिक भूगोल सेम, किनारपट्टी, प्रमुख खाड्या, किनारपट्टीच्या प्रमुख नद्या आणि मुखाच्या खाड्या, देन तुमचा सह्याद्री, त्याच्या उपरांगा, प्रश्न विचार, आणि पठार. नदी प्रणाली, प्रमुख नद्या, नर्मदा जेमतेम 54 किलोमीटर महाराष्ट्रामध्ये द्या सोडून, तापी पूर्ण कामाची, तापी पूर्ण खोरं उत्तर महाराष्ट्रामधलं, गोदावरी, भीमा आणि थोडीफार कृष्णा महाराष्ट्रामधली, संपला. हवामान, जे हवामान भारतामध्ये तेच हवामान महाराष्ट्रामध्ये, कारण अरबी समुद्राची ब्रांच आहे तीच पुढे महाराष्ट्रामध्ये येते. मृदा पिके, प्रमुख मृदा काळी मृदा आहे महाराष्ट्रामधली, एक जांभी मृदा कोल्हापूरची, रत्नागिरी, सिंधुदुर्गची, एक तांबडी मृदा पूर्वेकडची, संपला. उद्योगधंदे महाराष्ट्रामधले, खनिजावरचे आधारित, कपड्याचे, इचलकरंजीचे प्रश्न विचारलेले आहेत. वने, प्रमुख वने, सदाहरित वने, उष्णकटिबंधीय वने महाराष्ट्रामधले, पानझडी उष्ण कुठे कुठे आढळतात, अल्लापल्ल्यारण्य प्रश्न विचारला गडचिरोलीमधला. पर्वती विचारले, आता बोललो मी की हा डोंगर कुठे, तो डोंगर कुठे, कुठल्या जिल्ह्यामध्ये, शिखर विचारले डोंगरामधलेच, प्रमुख घाट आणि सध्या काय लोकसंख्या. हा टॉपिक फक्त काय पाठ करायचा आहे. सांगायचा मुद्दा असा आहे, हार्डली 8 म्हणजे हार्डली 20-22 टॉपिक्स लेकरांनो. 20-22 टॉपिक्स करायला 20-22 तास लागतील पानं पलटवायला, म्हणजे हार्डली 2 ते 3 दिवस. 2 ते 3 दिवसात हे टॉपिक रिवाइज होतील. बाकी टॉपिक पण आहेत पण त्यांचं तेवढं वेटेज नाही जेवढं यांचं वेटेज. त्यामुळे जे प्रमुख टॉपिक आहे जर तुम्ही हे कव्हर केले येणाऱ्या काही दिवसामध्ये तर सरासरी जे म्हटले 15 क्वेश्चन आपल्याकडे आहेत, त्या 15 पैकी सरासरी 10 ते 12 तरी क्वेश्चन्स तुम्ही यामध्ये अचीव करू शकता आपल्या हातामध्ये. आणि त्यामुळे जसं ट्रम्प कार्ड आहे ते ट्रम्प कार्ड जॉग्राफीचं आहे,
जॉबवर 15पैकी 10 ते 12 क्वेश्चन्स तुम्ही हमखास हे टॉपिकला फक्त रिव्हाइज केलं तर तुम्ही हमखास या टॉपिकबद्दल माहिती गोळा करून 10 ते 12 मार्क्स तुम्ही येणाऱ्या कंबाईनमध्ये गोळा करू शकतात. एवढी शॉर्ट टॉपिक्स दिलेली आहे. तुम्हाला या अजून काही माहिती पाहिजे असेल तर हे आपल्या सगळ्या लिंक्स चॅनलच्या यात तुम्ही फॉलो करून तुम्ही याबद्दल बाकी माहिती घेऊ शकतात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि परत दुसऱ्या कुठल्या विषयाचं जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की विचारू शकतात. सो हा आपला भूगोलाचा टॉपिक होता. येणाऱ्या काही वेळेस आपण डिस्कस करणारे पुढचे विषय. ठीक आहे. थँक्यू. बाय. गुड डे.